आज जे सिंधी रेल्वे या शहरामध्ये जे आंदोलन झालेलं आहे, मला तरी वाटते की हा महाराष्ट्रातलं अनोखं आंदोलन आहे. या भागातल्या जनतेनं ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी 1400 लोकांना स्वरक्तानं पत्र लिहिलेलं मुख्यमंत्री साहेबांना. आणि मुख्यमंत्री साहेब आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि अवघ्या इथून 70 किलोमीटरवर मुख्यमंत्री साहेब राहत आहे आणि सातत्यानं सिंधी रेल्वेच्या जनतेला या विषयासाठी लढा द्यावा लागत आहे, आंदोलनं करावं लागत आहे. पण प्रशासन आणि शासन हे दुर्लक्ष करत आहे. पण आज जे आंदोलन झालेलं आहे हे अनोखा झालेला आहे आणि 1400 लोकांनी स्वरक्ताने जे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, आता जनता वाट पाहत आहे की आम्ही आमचं रक्त तुम्हाला दिलेलं आहे. आमची नॉर्मल मागणी आहे, खूप मोठी मागणी नाही आहे, फक्त तुम्ही रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या. यासाठी आज मागणी केलेली आहे. जर हे जर मागणी पूर्ण झालेली नाही तर या सिंधी रेल्वे या भागातली संपूर्ण जनता रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सिंधी येथील ग्रामीण रुग्णाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावं याच्याकरता सातत्यानं पाठपुरावा सिंधीतल्या सर्व नागरिकांचा चालू आहे. अनेक वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा या पाठपुराव्याला यश आलेलं नाही. अजूनपर्यंत सिंधीला ग्रामीण रुग्णालय झालेलं नाही. त्यामुळं सरकारला जागा करण्याकरता या ठिकाणी सिंधी रेल्वेतल्या सर्व नागरिकांनी एक अतिशय अनोखं असं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि आज जवळपास 1400 लोकांनी आतापर्यंत स्वतःच्या रक्ताने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तात्काळ सिंधी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. मला या निमित्तानं अतिशय वाईट वाटतं की देशाला स्वातंत्र्य भेटून इतके वर्ष झाले, परंतु एका ग्रामीण रुग्णाच्या मागणीकरता लोकांना रक्ताचे पत्र लिहून जर मुख्यमंत्र्यांना जर विनंती करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली नसावी. मी आता भाषणामध्ये बोललो की नेताजी सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्याच्या पहिले नारा दिला होता की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. परंतु आज एका ग्रामीण रुग्णाच्या मागणी करता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा लोकांना रक्ताचे पत्र लिहून मागणी करावं लागते. याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली नसावी. आणि वाईट पुन्हा या गोष्टीचं वाटतं की जिथं हे आंदोलन चालू आहे या सिंधी पासून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री फक्त 50 किलोमीटरवर राहतात. इथून 50 किलोमीटर 1 तासाचा रस्ता आमच्या मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत आहे आणि मुख्यमंत्री विदर्भातले सिंधी पासून एक तासाच्या अंतरावर राहतात. तरी सुद्धा सिंधी सारख्या महत्वाच्या गावाच्या प्रश्नावर अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांचं लक्ष जात नाही, पालकमंत्र्यांचं लक्ष जात नाही. मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि पुढचं आंदोलन याही पेक्षा तीव्र होईल. त्यामुळं सरकारने या आंदोलनातून बोध घ्यावा आणि तात्काळ सिंधी रेल्वेला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर करावं ही मागणी मी आपल्या माध्यमातून त्यांना करतो.